चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पोमन बॉईज पोमन टीमला मी विनंती करतोय. जवळपास घड्याळामध्ये 4 अगदी वाजण्याच्या सुमारात 3:59 या घड्याळामध्ये आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळण्याकरिता स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. जतीन देवलीकर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना तर स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर सोनू, नॉन स्ट्राईक एंडला हर्षद. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओच्या वतीने. थोडंसं घाई करा, जास्त बेल दबडला जाणार नाही याकडे लक्ष द्या. कॅप्टनना विनंती असेल. त्यांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सागर भगत यांना आपण पाहतोय. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोडक्शन दिलं गेलं आहे. डीपमध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कवर सजवलं गेलं आहे. शॉर्ट कवरला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये लॉंग ऑफ आहे. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जतीन सज्ज झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न आउटसाईड ऑफ स्टंप. चेंडूची हाताळणी करा. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. धावांची गती 0 धावा. पहिलाच बॉल निर्धावच्या स्वरूपाने हाताळत असताना ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा सातत्याने ठेवण्याचा प्रयत्न करत असताना अचूक टप्पा भेदक मारा हे क्रिकेटचं सूत्र कुठेतरी पाठ करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती जतीन पुनश्च एकदा सज्ज झालाय. अखूड टप्प्याचा चेंडू. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो. क्रिकेटचं रहस्य जपणारा हा फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग लेग रिजनला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. चार धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 या आकड्यावरती पाहायला मिळते. तर पहिला चेंडू सुद्धा स्वेर पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेर होता, त्यावरती मोठा फटका यायला हवा होता. मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आता लगेच बदल केला गेलाय. ऑन साईडला लॉंग लेग दरम्यान क्षेत्ररक्षण सजवलंय. अखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात. फक्त क्षेत्ररक्षकाला पाहत राहावं लागतंय. बॉल चाललाय फाईन लेगला आउट ऑफ द पार्क. ह्यूज 6. मारा करत असताना लगातार 3 चेंडू एकाच पद्धतीचे अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्यावरती प्रहार करत असताना सोनूच्या बॅटमधून षटकार. पुन्हा एकदा तेच क्षेत्र चॉईस केलं गेलं. नोचा इशारा करतायत पंच. अवांतर धाव जोडली जाईल. देन फ्री हिट. धाव फलकावरती 11 धावा. अजूनही लेंथ अँड लाईनची गुड लेंथ स्पॉटवरती फुल पिच डिलिव्हरी हवी आहे. ती डिलिव्हरी पाहायला मिळत नाही. त्या कारणास्तव धावांची गती एकंदरीत पाहिलं तर 11 धावा पाहायला मिळत आहेत. प्रियटचा चेंडू उचली घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. 1 फॉर द ओव्हर पंचांच्या माध्यमातून निदर्शनात आलाय. 1 बाउन्स दिला गेलाय. धावांची गती फलकावरती 11 धावा. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. अखूड टप्प्याचा चेंडू त्यावरती पटका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला बॉल वळतोय. 1 धावेतही दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावेसहित संघाची धावसंख्या पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड.
पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, वाईटचं सिग्नल करतायत पंच. अवंतरधार जोडली जाते, धावांची गती पुढे सरकली गेले धाव फलकावरती. नो चेंडू घोषित करतायत, कारण दुसरा चेंडू अगदी बाउन्स केला गेला. 12 धावा, 13 धावा आहेत फलकावरती. 13 रन्स, देन फ्री हिट. नो वरती फ्री हिट येत असताना आपण पाहतोय मोठा फटका यायला हवा. चौकार किंवा षटकार आला तर निश्चितपणे एक मोठं षटक अगदी पाहायला मिळेल. खोलवर चेंडू आता आलाय, वाईट लॉंग ऑफला बॉल वळतोय. एक धाव घेतली, एक धावेसहित संघाची धावसंख्या. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 14 धावा या फलकावरती. या आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता मिस्टर जयेश पाटील सज्ज झालाय. फलकावरती 14 धावा. पहिल्या षटकात भरपूर मोठ्या प्रमाणात धावा आलेल्या पाहायला मिळत आहेत. एक चौकार षटकार दाखवला फलंदाज सोनू बॅटरने. स्ट्राईक इनला हर्षद 2 बॉलमध्ये 1 धावांवरती खेळतोय. खरं सोनीमध्ये ती ॲबिलिटी आहे चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पोचवण्याची, आणि मोठे फटके खेळण्यामध्ये सोनू हा माहीर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरिता डावऱ्या हाताने येत असताना आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडूचा टप्पा चूक ठेवला गेला, आणि ऑप्शनच्या बाहेर ज्या वेळेस चेंडू तुम्ही पिच करता त्यावेळेस तुमचं मनोबल अगदी उंचावलेलं पाहायला मिळतंय. आणि त्याहून अधिक आपण गुड लेंथवरती ज्यावेळेस चेंडू पिच करता, थोडंसं वलन देतात, त्यावेळेस अगदी लेंथ अँड लाईन योग्य पाहायला मिळतंय. धावांची गती फलकावरती 14 रन्स, 14 धावा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ या षटकामध्ये संपन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले काय जबरदस्त फटका, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप थर्डमॅनला बॉल निघून जातोय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत जरूर, मात्र पाहत राहावं लागेल. बॉल सीमा पार, चौकार 4. सहर्ष स्वागत आहे. अठरा धावा या फलकावरती. आतापर्यंत चेंडू फेकून झाले 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस जयचा हा ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू त्यावरती कट केलं गेलं होतं, आणि अप्रतिम स्ट्रोक सादर केला फलंदाज हर्षदने. जागा बनवली, स्वतःला रूम दिला. ऑन साईडला चेंडूला अगदी आपण पाहिलं तर फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे जरूर, मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. आउटफील्ड खराब असल्या कारणास्तव धावा मिळत आहेत. 2 धावांना 3 धावांमध्ये परावर्तित केलं. 3 धावा येत आहेत. 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 21. 21 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपन्न होत असताना 21 धावा. मागच्या मॅचमध्ये 40हून अधिक धावा आपण पाहिल्या होत्या. दोन्ही संघ अगदी आपण पाहिलं तर एकाच परिसरातून येत असताना पालनापाडा एका बाजूला फलंदाजी करतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना पोमन ऑन साईडला सोनूच्या बॅटमधून बॉलला फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेट पट्ट्या बाहेर येणारा उत्तुंग षटकार 6.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त सोनूने कामगिरी केले. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. धावांची गती 27 धावा. ऑन साईडला ड्राईव्ह करतायत 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. भला मोठा गॅप पाहायला मिळतोय, मात्र चेंडू थांबणार नाही. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार, 4 धावा. धप्पलकावरती 31 धावा. शेवटचा बॉल. जयेशच्या या षटकामध्ये आतापर्यंत 17 धावा खर्च केल्यात. बॅटची कडा घेत मात्र चेंडू अगदी निघून जातोय. 1 धाव येते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धप्पलकावरती 32 धावा. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 18 धावा आणि इथून आपण पाहिलं तर 32 धावा विदाउट लॉस आपल्याला पाहायला मिळत आहे. 6 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित बाकी आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. डीजे धावांचा वेग कुठेतरी थांबवावा लागेल. अगदी आपण पाहिलं तर 16ची धावगती राखत असताना 32 धावा या फलकावरती सोनूने काही जबरदस्त कामगिरी केली. आतापर्यंत मोठे फटके सोनूच्या बॅटमधून आलेत आणि 9 बॉलवरती 22 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू अगदी नो बॉल. बीमर हाताळला गेलाय. फ्री हिट. एक्स्ट्रा धाव जोडली जाईल. एक्स्ट्रा धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 33 धावा. मोठा फटका समोरच्या दिशेने. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र पाहत राहावं लागतंय. क्षेत्ररक्षक बनतोय दर्शक. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं. व्यवस्थितरित्या चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. आतापर्यंत 39 धावा फरकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी. मैदानाच्या आतमध्ये 28 धावा वैयक्तिक कुठल्याच सोनूने आतापर्यंत आपण पाहतोय. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा. चेंडू हवेत आहे. सागर भगत करणार नाहीत चुकी. फलंदाज बाद. झेलबादच्या माध्यमातून आणखीन धक्का. फलंदाज बॅक टू द डगआउट. दाखल झालाय. मागच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच हकदार ठरला गेला होता. पांजू संघाच्या विपक्ष खेळत असताना अजूनही आपण पाहिलं 3 बॉलचा सामना बाकी आहे. 39 धावा या फलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय.
ऑन साईडला जोरकस खेळण्याचा प्रयत्न देवानंद खरपडे आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती फलकावरती एकंदरीत 39-39 वरती. फुल टॉस वरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न, समन्वय व्यवस्थित होऊ शकला नाही. एक धाव येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चित स्वरूपाने इथे केला जाईल. वाईटच्या माध्यमातून आणखीन 2 धावा जोडल्या जातील. वाईटच्या समवेत 3 धावा आणि 3 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 42-42 वरती. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. देवानंद खरपडे मैदानाच्या आतमध्ये देवा आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटर. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. अख्खूट टप्प्याचा चेंडू ऑन साईडला फटका सजवला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, मात्र एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 43 धावा या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधला. मोठे फटके सातत्याने आलेत या इनिंग मध्ये. आपण पाहिलं तर 28 धावा सोनूने बनवल्या, 8 धावा हर्षदने, तर देवानंदच्या बॅटमधून आतापर्यंत 1 धाव हे फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार मिस्टर नयन. खोलवर चेंडू हाताळतायत. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक आपण पाहिलं तर समाप्त झालाय. तिसरा पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 43 धावा फलकावरती आणि विजयाकरिता 44 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये. चलो क्षेत्ररक्षणासाठी मैदानाचा ताबा घ्या. पाळणापाडा संघाला विनंती करतोय. तत्पूर्वी देऊया डीजे ऑपरेटरला संधी. विनंती असेल की आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. पहिल्या दिवशी आपण पाहिलं तर संकेत स्पोर्ट चंद्रपाडा हा संघ पुढे आला साहेब प्रतिष्ठान या असोसिएशनच्या माध्यमातून. दुसऱ्या दिवशी आपण पाहतोय एक गाव एक संघ फॉर्मॅट आणि पांजू स्पोर्ट पांजू घरच्या मैदानावरती सरस ठरला गेला. आणि आजच्या दिवसात आपण पाहतोय आतापर्यंत एक संघ पुढे आलेला आहे. त्यांच्या समवेत कोणता संघ क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये धडक घेईल याकडे लक्ष असणार आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला जतीन देवळीकर येत असताना आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज सागर भगत. हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. एक लेफ्ट हँड बॅटर, एक राईट हँड बॅटर. 44 धावांचं लक्ष हे मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं आहे. विजयाकरिता 18 चेंडू 44 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे.
दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला जतीन देवलेकर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतील का, मात्र सागर भगत स्ट्राईक एंडला येत असताना डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे. ऑन साईडला जास्तीत जास्त प्रोडक्शन दिलं गेलं आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना पहिलं षटक हाताळण्याकरिता आयविन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न पहिल्या षटकापासून करावा लागेल, कारण 44 धावांचं टार्गेट ज्यावेळेस तुमच्यासमोर असतं त्यावेळेस 15 धावा प्रत्येक षटकात जमवायच्या आहेत आणि प्रत्येक षटकात तुम्हाला 1 ते 2 मोठे फटके शोधावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती आयविन येतोय, सज्ज झाला आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल अगदी उडवण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा समन्वय व्यवस्थित नव्हता. ऑप्शनच्या जास्त बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. वाईटच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात होत असताना बॉलिंग ट्रॅकवरती आयविन सज्ज झालाय. बॅटची कडा घेतली गेले, चेंडू पाठीमागच्या दिशेने शॉट थर्डमॅनला निघून जातोय. एक धाव येते, एका धावेसहित संघाचं धावसंख्या पुढे सरकले गेले. धावफलकावरती 2 धावा, 2 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर आयविन पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती. येथे चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये, कारण लेफ्ट हँड बॅटर हवेचा झोत डाव्या हाताच्या फलंदाजासाठी योग्य आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती 2 धावा, 1 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. जतीन देवलीकर स्ट्राईक एंडला अर्थातच जेडी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे फटके येतील का मैदानाच्या आतमध्ये, कारण जतीनमध्ये कॅपेबिलिटी ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळत आहे. गुणवत्ता टासून भरली गेले या खेळाडूमध्ये. प्लेईंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलं गेलं. या चेंडूला अगदी वेगवान चेंडू हाताळला गेला ऑप्शनच्या बाहेर. आयविनचं कौतुक करावं लागेल, कारण लेफ्ट हँड बॅटर ज्यावेळेस फलंदाजीसाठी येतो त्यावेळेस आउटसाईड द ऑफस्टंप कॉरिडॉरमध्ये चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात अचूकता दाखवणं हे गोलंदाजाचं काम आपण सातत्याने पाहिलं आहे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती प्रहार. जतीन देवलीकर नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6. संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय. आठ धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खोलवर चेंडू अप्रतिम भन्नाट वेग होता. षटकार आल्यानंतर गोलंदाजीमध्ये बदल केला, अचूकता दाखवत असताना बॉलर आयविन, कारण आखूड टप्प्याच्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थारा नाही. इथे आपण पाहिलं तर जबरदस्त वेगवान भन्नाट वेग होता आणि सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस 8 धावा या फलकावरती. आखूड टप्प्याचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जीवाची आकांक्षा करतोय, मात्र पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. सिंगलला डबलला मध्ये कन्वर्ट करत असताना गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती दुहेरी अंकामध्ये 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. 10 रन्स ऑन बोर्ड. दहा धावा या फलकावरती अगदी आपण पाहू शकतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना समोरच्या दिशेने ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करतायत. लॉंग ऑनला चेंडू निघून जातोय. एकच धाव इथे कंप्लीट केली जाईल.
पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 11 धावा या फलकावरती जवळपास 15ची धावगती राखायची होती. 4 धावेनिशी थोडेसे कमी पडलेत, मात्र विजयाकरिता 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती. डीजे सहर्ष स्वागत आहे. फलकावरती 11 धावा आतापर्यंत फलकावरती पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 12 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत स्पोर्ट चंद्रपाडा हा संघ दाखल झालाय, त्यांचं सहर्ष स्वागत. आखूट टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती जोरकस खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये मिड विकेटवरनं येतोय. तत्पूर्वी एकच धाव, एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 12 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 12 रन्स ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. धावांची गती आता मात्र 32 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 32 धावा. इथून आपण पाहिलं तर जबाबदारी स्वीकारावी लागेल. दोन्ही फलंदाज मातब्बर आहेत, मोठे फटके खेळण्यात माहीर आहेत, मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती 12 वरती आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्क वरती सोनू पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त झाले. उजव्या हाताने येत असताना सोनू आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. डीपमध्ये जास्तीत जास्त प्रोडक्शन घेतलं गेलंय, मात्र सागर भगत स्ट्राईकला आहेत. मोठा फटका खेळायचा होता. स्लोअर 1 चेंडू अगदी आपण पाहिलं तर व्यवस्थित जज करू शकले नाहीत. ऑन साईडला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल येतोय. अजूनही आपण पाहिलं तर विजयाकरिता 32 धावांची आवश्यकता. चेंडू आहेत 10 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार. सोनूचा हा चेंडू पॅडवरती आदळतोय की बॅटला स्पर्श झालाय. पंचांकडे दाद जरूर मागितली, पंच सहमत नाहीत. पॅडवरती ब्रश होऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. आता चेंडू आहेत 9 चेंडूमध्ये विजयाकरिता लक्ष आपण पाहिलं तर 32 धावांचं. 9 चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण. नऊ चेंडू 32 धावा हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय विजयाकरिता. खूप चांगली गोलंदाजी फलंदाजी अप्रतिम राहिली आज आपण पाहतोय. बॅटचं एज यस इज गॉन. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना सागर भगत बॅक टू द डगआउट गॉन. जयेश पाटील नवीन बॅटर, लेफ्ट हँड बॅटर आहे. कारण 2 लेफ्टी बॅटर असताना उजव्या हाताच्या फलंदाजाला अगदी मैदानात पाठवणं थोडंसं मूर्खपणाचं ठरू शकतं. कारण भलं मोठं आव्हान होतं लेफ्ट हँड बॅटरसाठी. अगदी आपण पाहिलं तर हवेचा झोतसुद्धा आहे आणि मोठे फटके डावऱ्या हाताचे फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने खेळू शकत आहेत. पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहणारे वारे आणि त्याची साथ जर लाभली गेली तर निश्चित स्वरूपाने हवाई सफर तुम्ही घडवू शकतायत. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना
सोनूने काही जबरदस्त कामगिरी केली. 28 धावा प्रथमतः बनवल्या फलंदाजी करत असताना. 4 बॉलमध्ये 1 धाव आतापर्यंत खर्च केले. बॉलिंग करत असताना 8 चेंडू 32चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका ऑन साईडला. चेंडूचं टॉप एज घेतलं गेलंय. एसटी रक्षकाच्या पाठीमागे दिशेने अगदी चेंडू निघून जातोय. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता फलंदाज बॅक टू द डगआउट मध्ये रनआउटच्या माध्यमातून गडी बाद होतोय. आणखीन एक धक्का. जयेश पाटील बॅक टू द डगआउट गॉन. सात चेंडू मध्ये 31 धावा. सामन्याचं समीकरण. एखादा मोठा फटका यायला हवा या चेंडूवरती. जर सामन्यामध्ये तुम्हाला अगदी जान टाकायचे असेल तर निश्चित स्वरूपाने या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेची गोष्ट असेल. 13 धावा आतापर्यंत फलकावरती सोनूने प्राप्त केलेत. आतापर्यंत 2 विकेट. बॉलिंग ट्रॅकवरती सोनू सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. ऑन आतापर्यंत 2 फलंदाज या षटकामध्ये लगातारच्या 2 चेंडूंवरती बाद झालेत. अर्थातच एक रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. विजयाकरिता अजूनही आपण पाहिलं तर 8 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण. बॉलिंग ट्रॅकवरती सोनू सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल क्षमस्व 7 बॉल 7 चेंडू 31 धावा या फलकावरती आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना मोठा फटका येणं गरजेची गोष्ट असेल. ऑन साईडला खेळायचं होतं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. आता 6 चेंडू 31 धावा हे सामन्याचं समीकरण. डीजे ट्रॅकवरती बॉलर तयार होत असताना प्रतिम फटका ऑन साईडला. फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी पलटले गेलेत. मात्र दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बाद होतोय. आता 5 चेंडू 30 धावा. 5 चेंडूंवरती 5 मोठे फटके. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय दाखल झालाय.
विजयाकरिता 5 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण 5 मोठे फटके खेचावे लागतील. प्रयत्न जरूर केला, चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. पालनापाडा संघ ऑन टॉप पाहायला मिळतोय. जशी फलंदाजी झाली तशी गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते पालनापाडाच्या माध्यमातून आणि दबावात आणलं गेलं ते पोमन स्पोर्ट पोमन संघाला. अगदी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना ऑन साइडला अशा पटक्यांची आवश्यकता या अगोदर हवी होती. बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. स्वागत. आता 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये विजयाकरिता 24 धावांची आवश्यकता. 3 बॉल 24 हे समीकरण पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये. रनवेमध्ये थोडासा बिघाड होत असताना डेड बॉल घोषित केलाय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिला बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होत असताना समोरच्या दिशेने फटका चांगला आहे. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. यस इज गॉन. आणखीन एक धक्का. फलंदाज जेलबादच्या माध्यमातून जतीन देवलीकर बॅक टू द डगआउट. गॉन. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल झालाय. फक्त औपचारिकता बाकी आहे असं म्हणायला काही वावगे ठरणार नाही. 18 चेंडू 44 धावांचं लक्ष जे ठेवलं होतं ते कुठेतरी मागडं ठरतंय मैदानाच्या आतमध्ये. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करतायत. एक धाव घेतली गेली. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. शेवटचा बॉल या इनिंगमधला विजयाच्या दिशेने आगीकूच केली गेली. संघ आपण पाहिलं तर पालनापाडा संघाने. शेवटचा चेंडू या इनिंग मधला. अप्रतिम चेंडूला अगदी पायडल स्वीप पद्धतीने जरूर